आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे। त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना। मी देत नव्हतो, या शहाण्याने द्यायला लावली। एक मिनिट, तू द्यायला लावली। मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायची असते। मला माहितीये, मी पण राजकारणात 35 वर्ष घासलीत, काय असा तसा वर्ण नाही पडलो। त्याच्यामुळं मला माहिती होतं ही कुठंतरी मारणार। काय मारणार? ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढासळला। त्याच्यावर मी तो शब्द ते मारणार। तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा, दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा एमएससी बँकेतनं पैसे द्या। लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं, काय खरं नाही। कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गाडी बिघडती।